गुड मॉर्निंग. तर आज आमची सकाळ झाली होती सकाळी 5 वाजल्यापासनं, कारण आज धनू तिच्या आजीसोबत गावी जाणार होती राहायला आणि तिचे पप्पा तिला दुकानामधून खायला घेऊन देत होते. आणि बघा देवाचं दर्शन वगैरे करून ते बसले गाडीमध्ये आणि मी बोलली तिला की बाई तुला माझी आठवण येईल का? हो बोलली, आठवण येईल. मला म्हणते बाय तू जा म्हणे आता घरी. आणि तिला पुढच्या सीटवर बसायला खूप आवडतं. नंतर ते गेले, मी घरी वगैरे आले थोडा टाईम. नंतर सामान वगैरे काढून घेतलं आणि घर आवरायला घेतलं. घर वगैरे आवरलं, कपडे वगैरे धुवून घेतले आणि नंतर ज्वारीने वाळू घातलं होतं. ते पाखरं खूपच खात होते म्हणून हकललं आहे त्यांना. नंतर इडली आली होती ना, इडली मला खूप आवडते म्हणून मी इडली घेतली आणि इडली काढली. इडली छान होती पण चटणी काय बरोबर नव्हती. नंतर भाजी पोळ्या वगैरे झाल्या आणि काय झालं आहे की माझे बोलले होते की आम्हाला 2 टाईमचा डबा द्या म्हणून. म्हटलं ठीक आहे बनवून देते मी तुम्हाला, कारण ते दोघं पण जॉब करतात आणि त्यांना स्वयंपाक वगैरे करायला टाईम नाही मिळत म्हणून मी दिला आहे. आणि साईडला मला ढोकळा करायचा होता, त्यासाठी मी डाळ आणि तांदूळ भिजू घातले होते. आज पण मला करमत नव्हतं, धनू गेली होती त्यामुळे कसं तरी होत होतं, डोळ्यात पाणीसुद्धा येत होतं. पण म्हटलं जाऊ दे, तिच्या भल्यासाठी पाठवलं आहे. नंतर नाही ढोकळ्याचं भिजलेलं पीठ मी काढून घेतलं आहे मिक्सरमध्ये आणि साईडला ठेवून दिलं आहे. आणि आता हा ढोकळा मी उद्या सकाळी बनवणार आहे. मग काय मला वाटलं चहा घ्यावं, मग मी चहा वगैरे बनवला. नंतर लगेच स्वयंपाकाला लागले, कारण की त्यांना डबा द्यायचा असतो ना, त्यामुळे थोडं लवकर बनवते. नंतर मला मुगाचं वरण बनवायचं होतं, मी मुगाचं वरण बनवून घेतलं आणि हा तडका दिला होता त्या वरणाला. आणि नंतर मला वांग्याची भाजी बनवायची होती, त्यासाठी मी वांगे वगैरे कापून घेतले. छान मस्तपैकी भाजी पण खूप छान झाली होती. आणि म्हटलं काय करावं काय सुचत नव्हतं म्हणून मी मंडीतून वांगे आणले होते, तेच केले. नंतर मला भाजीत टाकायसाठी शेंगदाणे पाहिजे होते पण ते नव्हते. मग मी शेंगातून लगेच थोडेसे दाणे फोडले आणि दाणे कुटून घेतलेत आणि नंतर भाजीत टाकले. मग काय स्वयंपाक वगैरे झाला, त्यांना डबा दिला आणि नंतर आम्ही आमचं दळण आणायला गेलो होतो. बघा हे सर कसे दळण घेऊन चालले. मला म्हणे तू नको घेऊ, हो जाई मी घेते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.